समस्या तुमच्या, बातमी आमची. क्षितिज पर्व न्यूज सदैव आपल्या सोबत. वांजे येथील प्रबुद्ध नगर येथे सामाजिक कार्यकर्ते विजय पवार यांच्या संकल्पनेतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी गरीब गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तूचे वाटप करण्यात आले. तसेच प्रबुद्ध नगर नामफलकाचे अनावरण करण्यात आलं. रवींद्र जाधव प्रस्तुत गाथा माझ्या बुद्धाची या सुगम संगीताने प्रेक्षकांचे मन मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमाला रमाई महिला मंडळ यांचं मोलाचं सहकार्य लाभलं. तसेच सायंकाळी गावातील लहान मुलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजन रमाई महिला मंडळाच्या अध्यक्षा हर्षाली विजय पवार यांनी केले होते. यावेळी ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील सर्व कार्यकर्ते, सभासद आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. वंजे येथील सर्व ग्रामस्थांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त सर्वांना मी शुभेच्छा देतो. आणि आज या बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी प्रबुद्ध नगर या नामफलकाचे ग्रामपंचायत मार्फत येथील सर्व पदाधिकारी, सरपंच व ग्रामस्थ यांच्या प्रयत्नातून हे फलक इथे उभा टाकलेला आहे. हे फलक म्हणजे फक्त प्रबुद्ध नगर नाही, येणाऱ्या जाणाऱ्या सर्वांना ही इथे एक बौद्ध वस्ती आहे, त्याचं एक ओळख म्हणून हे इथे दिसणार आहे. दुसरी गोष्ट मला सांगायची की तथागत गौतम बुद्धांनी जगाला जो शांतीचा संदेश दिला, या शांतीचंच प्रतीक या वावंजे नगरीतून जावं, म्हणजे सर्व धर्माच्या इथे वस्त्या त्या सर्वांनी गुणा गोविंदाने एकत्र नांदावे, हे त्याचं एक प्रतीक असावं या जयंतीच्या औचित्य साधून. जसे की बाबासाहेबांनी सांगितलेले, शिका, संघर्ष करा आणि संघटित व्हा. तर आपल्याला शिक्षण घ्यायचे, स्वतःचं ज्ञान वाढवायचे, संघर्ष आपापसात न करता संघर्ष आपल्या गावातील लोक कसे यापुढे प्रगतशील होतील त्यासाठी संघर्ष करायचा आहे. आणि संघटित यासाठी व्हायचं की 18 पगड जाती आणि 12 बलुतेदारी ही भारताची जी काही निशाणी आहे, त्यासाठी आपल्याला सगळ्यांना संघटित व्हायचे. आणि जसं की विजयभाई पवार आणि अजयभाई पवार यांच्या आणि ग्रामस्थांच्या माध्यमातून इथे आज विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेले आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप जवळपास 250 ते 300 विद्यार्थ्यांना इथे स्कूल बॅग्स व त्यांना नोटबुक्स, पेन या सगळ्या साहित्यांचं इथं वाटप केले जाणार आहे.
तर खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो मेसेज दिलेला होता की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो पिल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, आणि विजयभाई पवार, अजयभाई पवार यांचे मी अभिनंदन करेन की खऱ्या अर्थाने ते हा बाबासाहेबांचा मेसेज ते सार्थ करत आहेत. या विद्यार्थ्यांना शिक्षणाचे दूध हे पाजत आहेत आणि उद्याचा येणारा भविष्य इथला जो आहे त्यांना ते गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. परत पुनश्च एकदा मी इथल्या सर्व ग्रामस्थांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने शुभेच्छा देतो. काय सांगाल, आज 131वी जयंती आहे तुमच्या या प्रबुद्धनगरमध्ये कटक रीतीने साजरी होणार आहे आणि काय काय उपक्रम आहेत आज? मी प्रथमतः सर्वांना जय भीम. माझं नाव हर्षाली विजय पवार. मी रमाई महिला मंडळाचे अध्यक्ष असून वावंज ग्राम संघाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे. आज 133वी जयंती असल्यानिमित्ताने आम्ही कालपासून आमचं नियोजन चालू आहे. आमच्या रमाई महिला मंडळाच्या सर्व भगिनी कालपासून सफाई जी आमची समाज मंदिराची आजूबाजूचा परिसर स्वच्छ वगैरे करून पुन्हा सजावट करून रांगोळ्यांचं सगळं त्यांनी रेखाटा आखून पूर्णपणे त्यांनी आज आम्हाला इथे उपस्थिती दाखवलेली आहे. तर माझ्याकडून माझ्या रमाई महिला मंडळाचं आभार आणि तसेच आमच्या ग्रुप ग्रामपंचायत वावंजे यांच्याकडून आमच्या रमाई महिला मंडळाकडून त्यांचाही आभार. आणि आजच्या जयंतीनिमित्ताने मी एवढंच सांगेन की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आर्थिक, सामाजिक, राजकीय सगळ्या क्षेत्रात कामगिरी केलेली आहे आणि स्पेशल म्हणजे महिलांसाठी त्यांनी आज जी मी इथे उभी आहे आणि माझ्यासोबत ज्या माझ्या महिला उभ्या आहेत त्यांच्याच कर्तृत्वाने आणि त्यांच्याच आशीर्वादाने आज आमचं माता रमाईचा आदर्श ठेवून जेही काही थोडंफार करता येईल आम्हाला आम्ही प्रयत्न पण करत आहेत. आणि असंच आम्ही आमच्या मुलींना शिक्षणाची आवड देऊन आणि माता रमाईचा आदर्श ठेवून पुढे जोपासायला सांगणार आहे. एवढंच. जय भीम. आज संपूर्ण देशभरात आहे ना बाबासाहेबांची जी जयंती साजरी 133वी होत असते आणि आज आपण बघतो आज वावंजे या गावी आज प्रबुद्ध नगर या नामफलकाचं उद्घाटन आपण इथे केलेलं आहे. आज मी सांगू शकेन का आमच्या या वाडीमध्ये अजय पवार आहेत, विजय पवार आहेत, शेलके बंधू आहेत आमचे. ही सातत्याने गावाचा विकास होत असताना आमच्या वाडीचाही विकास झाला पाहिजे म्हणून यांची नेहमी मागणी असते. तसेच त्यांचे आमचे नेते सुभाषजी गायकवाड यांचाही नेहमी आमच्या गावाकडे लक्ष असतं. आज खूप आनंद होता आम्हाला. त्याच खूप मोठ्या संख्येने आमचा जनसमुदाय जो जमा झाला आहे आणि आजचा हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला आहे म्हणून मी यांचे सगळ्यांचे आभार मानतो आणि धन्यवाद देतो. आणि बाबासाहेबांनी जी शिकवण दिलेली आहे, शिका आणि संघटित व्हा, तर खरोखर आपल्याला बघायला मिळतं का इथली जी जनता आहे ही शिकलेली पण आहे आणि संघटित पण आहे.